गेंडचा संजू, गोलंदाज मंदार, वेगवान गोलंदाज म्हणून मंदार याने देखील मुंबईच्या नगरीमधून खऱ्या अर्थाने मोठमोठ्या बॅटरच्या मनामध्ये धडकी भरवली होती. तो मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच होते ऑन. ज्यावेळेला जर आपण पाहिलात तर इथे रन मिळणार आहे एक. सलामीचा रमजान, नॉन स्ट्राईक हेडला संजू. एक आपण पाहतो भांडूपचा खेळाडू, एक आपण पाहतो चेंबूरचा खेळाडू. आणि व्यावसायिक क्रिकेट असत आहे. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर वेगवेगळ्या विभागातील खेळाडू एकत्रित करून खेळणं. टॅप केलाय तिकडे हर्षल आहे तो बॉल फेकी केलाय. रन मिळतील. सरळ जर आपण पाहिलं तर समित यांच्याकडे बॉल आलाय, बॅकअपला होते. एकेरी धाव मिळते. एक 24 बॉल 24 हा माइंडसेट तुम्ही डोक्यात सेट केलात ना तर मॅच वरती चांगली पकड बनवता. तुम्हाला या क्रीडा स्पर्धेचे नियम आहेत. मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय, मोठ्या दर्जाचं आयोजन आहे. त्या नियमांचं तंतोतंत पालन करा. अगदीच प्रत्येक खेळाडूंना आपण या सर्व भूमिका बजावण्यासाठी भाग पाडलाय. व्हाईट टी शर्ट, व्हाईट ट्रॅक पॅन्ट, कंपल्सरी शूज, एक स्वतःचा एक प्रॉपर असा तुमचा गणवेश असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमच्या स्वतःची एक खेळाडू आणि त्याच्यातील असलेली एक प्रोफेशनल खेळाडू म्हणून ओळख निर्माण होते. मुंबईत अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आपण प्रवास करत आलोय, सातत्य राहिलोय क्रिकेटचं. आणि त्या सातत्याने तुम्ही स्वतःतील असलेली एक बाजू भरभक्कम करणं महत्त्वाचं आहे. एक चांगला खेळाडू म्हणून, एक चांगला प्रोफेशनल खेळाडू म्हणून. कावटी आहे तुमची. यावेळेला चांगला ड्राईव्ह केलाय संजू. तुमची कावटी क्या बात आहे. कावटी आहे. मधल्या काळामध्ये संजूला देखील काहीशी दुखापत झाली होती, त्यातून आता रिकव्हरी केली, पुन्हा एकदा क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय. फटका फसलाय. शॉर्ट वन टप्प्याचा बॉल, बॅटर आउट, बॉक्स आउट. पहिला विकेट येतोय. मंदारचा वेग अगदीच सुरेख पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजाला इकडे तुम्हाला अगदीच हलकेसे टच जरी केले ना तरी गॅपमध्ये बॉल जाऊ शकतो. लेट कट, स्विच हिट, रिव्हर्स हे सगळे बॉल तुम्हाला हाताळता आले पाहिजेत. हर्षिल दरम्यानचा नेक्स्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर नंबर 3 हर्षिल आपण पाहतोय. यावेळेचा बॉल, ओहो, नाईस डिलिव्हर, फेल डिलिव्हर. रमजानने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूची मागणी केली जाते. रिव्ह्यू पडताळणी करायची आहे. पुन्हा एकदा स्वप्नील भवर हा जो नॅशनल स्पोर्ट्सचा ऑपरेटर आहे यांच्याकडे त्या सर्व जबाबदारी जात आहेत. ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून काही क्षणातच हा निर्णय मात्र सुपूर्द केला जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही आहे. प्लेयर आपण डगआउटमध्ये थांबायचे. बॅटिंग टीम प्लेयर आपण डगआउटमध्ये थांबायचे. हॅलो, चला फेअर डिलिव्हर आहे. डॉट बॉल येतोय. रिव्ह्यू घेतला होता. रमजानला शंका होती, त्यांच्या शंकेचं आपण निरसन केलंय आणि अर्थातच या बॉलवरती डॉट बॉलची घोषणा होते. रिव्ह्यू मात्र आपण गमावलाय. पहिल्या इनिंगचा रिव्ह्यू तुमच्याकडे नसणार आहे. फिल्डिंग टाइमला तुम्हाला आता मात्र रिव्ह्यू मिळेल. 1 to go. शेवटचा बॉल मंदार यांचा.
खुलब्या टप्प्याचा बॉल स्टेपकडून खेळले, सिंगल मिळतोय, 1 धाव मिळेल. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटकाचा अटॅक मात्र कंप्लीट झालाय. पॉवर प्लेच्या षटकादरम्यानची धावसंख्या जर आपण पाहिली 4 या अंकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. तसं पाहता 4 धावा देखील पुष्कळ आहेत. उर्वरित अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल एक जेमतेम 18 बॉलमध्ये 16 धावा जरी आल्या सेकंड हाफामध्ये फाईट होऊ शकते. 1-4च्या क्रिकेटमध्ये 24 बॉल 20 धावांची फाईट होणार, पण त्यासाठी तुम्हाला सेकंड हाफाला बॉलिंग अटॅकवरती एक्स्ट्रा थांबवायचे आहेत, फिल्डिंग अटॅकवरती तुम्हाला बॉल सावरायचे आहेत. या सर्व गोष्टींवरती तुमची चांगली प्रॉपर पकड असेल ना 1-4च्या गेममध्ये तुम्हाला मात्र विजय मिळवण्यापासून प्रतिस्पर्धी संघ मात्र थांबवू शकत नाही. बॉलर आहे समित एक शांत सेन्सिबल खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अष्टविनायक या संघाच्या माध्यमातून देखील बरीच वर्षे खेळला दादर परिसरातील असलेले खेळाडू आज मात्र रेम्बो वडा या संघाच्या माध्यमातून देखील गेले अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधील असलेले मोठमोठे संघ, मोठमोठी नावं आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. या परिसरातून देखील अनेक संघ आपण पाहिलं. अगदीच इकडच्या जवळपासचा उत्कर्ष स्वतः संघ उत्कर्ष सेवा मंडळाचा, तसेच श्री गणेश संघ इकडचाच, त्याच्या बाजूलाचा बालमोहन देखील संघ इकडचा, बालमोहनचा योग्या, एक करामती, एक जादूगार. योग्या म्हटलं की सचिन राणेच्या चेहऱ्यावरती स्मित असे आलं असेल, कारण त्यांचा एक आवडता खेळाडू. यावेळेला जर आपण पाहिलं तर काय फिल्डिंग एफर्ट दिले, जबरदस्त. मंदार बॉलिंग अटॅक चांगला केला, फिल्डिंग देखील त्याचं प्रभुत्वच पाहायला मिळतंय. स्विच केलाय, पुन्हा सिंगल रन मिळतोय. धावफलक स्कोर हलतं ठेवणं महत्त्वाचं आहे. स्कोर ग्राफ एक एक पुढे नेणं महत्त्वाचं आहे. एकेका रनांमुळे देखील समीकरण काहीसं आपलं खालावताना पाहायला मिळतं, परिस्थिती नाजूक होते. पुढे येऊन खेळलेत, अगदीच लेटकट केलाय. हे खूप एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आता कानपट थोडी माझ्याचं दाखल दिलाय खंबा त्याची 1500 रुपये पण दिले तुला खंब्याला लावून. 6 रन झालेत. बॉल जर आपण पाहिला तर 3 बॉल आणि 6 रन. सुशांत रणिम आलेत. सुशांत रणिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्यविनायक कामोटी बी संघासाठी असलेल्या त्यांच्यावरती एक महत्त्वाची जबाबदारी. धनंजय कवळेजी यांच्या अगदीच जवळचे मित्र आणि धनंजय कवळे हे देखील स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचाच खऱ्या अर्थाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. षटकादरम्यानचे 3 बॉल आहेत. हो हो, नाईस बॉल, क्या बात आहे. समितचा अनुभवी बॉल इकडे आपल्याला पुन्हा एकदा पाहता आलाय. काय सुंदर सुरेख टप्पा पाहायला मिळाला. अगदीच 500 यष्टी उद्ध्वस्त केली आहे. बोल्ड आउट झालाय. सुशांत सारखा बॅटर अगदीच शून्याचा चष्मा घालून माघारी पाठवलाय. नाईस बॉल, हॅट्रिकचा चान्स आहे. नेक्स्ट बॅटर प्रथमेश येतोय. संघाचा कॅप्टन म्हणून आज त्याच्याकडे ती जबाबदारी दिली आहे. कॅप्टन इनिंग करावी लागेल. 6 रन झालेत. कंट्रोलमध्ये ठेवलेल्या धावसंख्येचा आकार बदलावा लागेल. एक बॉल टू बॉल तरी रन चालू करावे लागतील तरच या मॅचला फाईट करता येईल. बॅटर देखील पहिल्या फळीतले बरेच आऊट झालेत. सलामीची प्रारंभिक जोडी जर आपण पाहिली त्यातला रमजान आहे. हो हो, चांगला ड्राईव्ह केलाय. नाईस. प्रथमेश सिंगल रन मिळतोय. 1 to go. स्टेप पडून घेण्याचा प्रयत्न, पायातील बॉल आणि इकडे मात्र फेल डिलिव्हर डॉट बॉल. ओव्हर संपले. 7 रन झालेत. पहिल्या ओव्हरला 4, त्यानंतरच्या ओव्हरला 3. सुरेख बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली 2 ओव्हरची. षटक क्रमांक 3 आशिष केणी बॉलर आहेत. वडा परिसराचा खेळाडू आशिष.
12 बॉल आहेत, रमजानला बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल अगदी चांगला टप्पा पाहायला मिळतो. बॅटरला रीड केला आणि त्यानंतर रिलीज केला. बॅटरच्या दूर टप्पा ठेवला, नो लाईनीच्या जवळपास पिचिंग केला. बॅटचा फ्लो जरी ओपन केला तरी मोठ्या स्ट्रोकपासून त्यांना मात्र त्या बॅटमधून ती धावसंख्या रस्ता आली नसती. बरेच अडथळे निर्माण झाले यावेळेला. क्या बात आहे, नाईस स्ट्रोक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, सिंगल मिळतोय. यावेळेला स्टेपडून केलेत बॉल. जर आपण पाहिला पुन्हा एकदा एक चांगला सेफ डिलिव्हर आहे. नो लाईनच्या जवळपास पिचिंग केलं जातोय. पंकज यांचं बारकाईने असलेलं लक्ष त्या नो लाईनीवरती, त्या प्रत्येक गोष्टींवरती पंकज आणि विजयजी यांचं. स्टेप आउटवर गेले, बराच बाहेर पिचिंग केला. सेफ आहेत की आउट झालेत? बॅटर सेफ आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलची भरणा होती. 1 रन. म्हणजे जाणून बुजून कदाचित बाहेर पिचिंग केला. आणि असे बॉलर करतात, एखादी विकेट मिळवण्यासाठी एखादा बॉल बाहेर पिचिंग करावा लागतो, केले जातात. टॅप केलाय, पुन्हा एकदा सिंगल मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं एकेरी धावाने समीकरण असणार आहे 12. उर्वरित बॉल आहे या षटकाचे आशिष यांचे. दोन बॉल बाकी आहेत. 12 रन झालेत. 8 बॉलमध्ये 8 जरी जोडले मॅच फाईट करता येईल. स्टेप आउट झालेत आणि इकडे मात्र जर आपण पाहिलं बॅटर माघारी जातील. पुन्हा वारंवार मात्र आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या चुका मात्र आशिष केनी करणार नाहीये. हा फेअर डिलिव्हर होता आणि रन स्टंपिंग आउट झालाय. 1 to go. चला या बॅटर पटकन. प्रथमेश बॅटर नेम काय व्हायचंय? 1 to go. मयुरेश. टॅप केलाय, बॉल तिकडेच थांबतोय. डॉट बॉल आलाय. आशिष देखील चांगली ओव्हर हाताळली आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं पहिल्या ओव्हरला 4, त्यानंतरच्या ओव्हरला 3, स्कोर झाला 7 आणि आता जर आपण पाहिलं तर 5 रन. 7-5 12 रन झालेत लास्ट ओव्हर. एक नव्या युवक गोलंदाजाचा विचार केला जातोय बॉलिंग अटॅकवरती. या बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवा. शौर्य. कळलं. षटक क्रमांक 4 शौर्य गोलंदाज, नवे युवक गोलंदाज म्हणून याला देखील आपण पाहतोय. मंदारने देखील त्याच्या आयुष्याची सुरुवात क्रिकेटची अगदी कमी वयोगटामध्ये 10वीला असतानाच केली होती. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा 10वीला असतानाच खेळला. हा देखील खेळाडू तसं पाहता आपल्याला वयोगट एक 18 ते 20 वयोगटातील पाहायला मिळतोय. दरम्यानचा पहिला बॉल वाईट आहे. शौर्य दिलेली संधीतून मात्र तुम्हाला निर्माण करायचं एक चांगलं योगदान द्यायचं तुम्हाला आपल्या संघासाठी. हो नाईस ड्राईव्ह. चांगल्या गॅपमध्ये खेळला रमजानने. मॅन फ्रॉम भांडूपचा वंडर बॉय रमजान नावाची देखील एक वेगळी चर्चा होते सध्या अलीकडच्या मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या रिंगणामध्ये. मुंबईची अनेक मैदानं गाजवण्यामध्ये रमजान माहीर झाला आहे. 1 to 4 असो, सी बाउंड्रीचं सर्कल असो, कोणतीही क्रीडा स्पर्धा असो, रमजान मात्र चांगलाच दर्जेदार खेळाडू आहे. बॉलिंग देखील त्यांच्याकडे चांगली शैली आहे. थोडासा पेस चेंज केलाय. 2 धावा मिळतील. स्कोर आता ग्राफ थोडासा काहीसा बदललाय. रन जर आपण पाहिलं 17 झालेत. बॉल लागेला पाठी बसायला सांग. उर्वरित काही बॉल आहे. शेवटचं षटक आहे. शौर्य गोलंदाजी करतात. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 5 आणि
एकंदरीत आणखी 3 मॅच आहे. एक कालच्या दिवसातील देखील फायनलची मॅच असणार आहे आणि व्यावसायिक गटातील 2 मॅच. ओहो नाईस ड्राईव्ह वीरा, क्या बात आहे. वीराकडे बॉल गेलाय. चांगला कलेक्शन वीरा यांचं. सरळ बॉल हातामध्ये, विकेट येतोय. रमजानने बॅटचा फ्लो पण केला होता पण विकेट आलाय. नेक्स्ट बॅटर निखिल. शेवटचे 3 बॉल आहेत. निखिलला बॅटिंग करावी लागणार. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्थानावरती बॅटिंगला येता, तुम्ही कोणत्या स्थानावरती बॅटिंग करता या गोष्टी महत्त्वाच्या नाही, तर तुम्ही आलेल्या स्थानावर किती धावा बनवता या गोष्टीचा विचार होतोय. रन सर आपण पाहिला किती आहे यावरती निर्णय. प्रज्ञेश शिंदे मात्र शंका उपस्थित करतायत. काही डाऊट आहे, क्लिअर होतील. आणि जे विचार झालाय आणि रन दिला जातोय. बॅटर रनिंग मुवमेंटमध्ये होते, त्यामुळे या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय कळाला की 1 धाव आहे. लास्ट 2 बॉल. स्विच केलाय, सिंगल मिळेल. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 19 झालेत. 1 रन जरी आला तरी महत्त्वाचा आहे तो रन. 1 टू गो. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिलं तर सेकंड डावाकडे एक चांगली बॅटिंगचा सोर्स आहे त्यांच्याकडे. सिंगल आलाय. 20 झाले. 21चा टार्गेट. बॅटिंग ऑर्डर करण आहे, आशिष केणी आहे, प्रज्ञेश चांगले बॅटर आहेत, त्यांच्यासोबत सागर देखील आहे. आणि तसं पाहता अनेक बॅटर देखील जर वेळ पडली तर बॅटिंग करू शकतात. वीरा करू शकतो बॅटिंग, त्याचबरोबर मंदार करू शकतो बॅटिंग, हर्षल करतात बॅटिंग. अनेक जण आहेत जी त्या संपूर्ण संघाची 1 to 4ची चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. RM रेम्बो वडाळा. पण बॅटिंग ऑर्डरवरती पहिल्या डावामध्ये रचलेली धावसंख्या खऱ्या अर्थाने सत्यविनायक कामोटी बी या संघासाठी अवघी आहे. पण बॉलिंग अटॅकवरती त्यांना एक्स्ट्रा धावांवरती कंट्रोल ठेवायचा आहे. फिल्डिंगमध्ये ती एक प्रॉपर पकड बनवायची आहे. मॅचला तुम्ही देखील अगदीच इझिली जिंकू शकता. 24 बॉल 21चा टार्गेट. सागर, आशिष, कॅपला चला प्रॅक्टिस करू नका मित्रांनो. तुम्ही अटेन्शन मोडमध्ये असता, पण इकडे आमचे प्रेक्षक तशा काही याच्यामध्ये नसतात. मुवमेंटमध्ये बॉल आला आणि लागला की त्यांचा इथं मात्र खऱ्या अर्थाने क्रिकेटचा गेम होऊन जाईल. थोडंसं प्लीज सावधगिरी बाळगा. चोवीस बॉल 21 धावांचा बाटला करण्यासाठी प्रारंभिक सलामीची जोडी आपण पाहतोय. अर्थातच स्ट्राईकला असलेला आशिष, नॉन स्ट्राईक एंडला सागर निवाते. अलीकडच्या काळामध्ये बॉलिंग अटॅकचा विचार न करता आता बॅटिंग अटॅकवरती त्याने भर घेतलाय आणि बॅटर म्हणून देखील चांगला खेळाडू आहे तो. एक चांगला कमबॅक केला त्याने. बॉलर आहे निखिल. पॉवर प्लेचा महत्त्वाचा निर्णायक षटक घेऊन या गोलंदाजाचा विचार केला जातोय. एक चांगल्या उंचीचा गोलंदाज, त्याच्या उंचीचा त्याच्या वेगावरती चांगला स्वतःचा परिणाम त्याने घडवलाय आणि अर्थातच वेगवान गोलंदाज म्हणून निखिल आता मात्र हे असणारे 6 चेंडू किती धावा खर्च करतोय. एक खेळाडू मात्र फक्त बाउंड्री लगत तैनात करण्याची मुभा आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. 9 खेळाडूंचा असलेला इथे समावेश या क्रीडा स्पर्धेचा नियम. 1 to 4चं क्रिकेट उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित ही क्रीडा स्पर्धा.
दरम्यानचा पहिला बॉल अगदीच डाव्या यष्टीच्या बराच बाहेर पिचिंग केला, पण वाईड लाईनीचं अंतर जे आहे ते सुरक्षित राखलंय. पहिला बॉल एक चांगला सेफ डिलिव्हर. मॅच अगदीच मजा येणार आहे, इंटरेस्टिंग मॅच होणार आहे. मॅचला दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघांची तशी पाहता स्टारकास्ट तुल्यबळ आहे. दोन्ही संघांचा गेम दोन्ही झोनमध्ये दोन्ही भूमिकेमध्ये अगदीच चांगला पाहायला मिळतो. अनेक संघ आहेत जे अगदीच प्रॉपर संघ बांधणी करून दाखल झालेत, पण काहींच्या वाट्याला पराभव, काहींच्या वाट्याला विजय मिळाला. अधिराज सत्यविनायक कामोटे हा संघ दाखल झालाय फायनलच्या लढतीमध्ये. सेन्सिबल खेळले, संजू आलाय, सिंगल मिळेल. संजू चेंबूर परिसराचा खेळाडू. संजूची ओळख म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय आहेत, काही शंका उपस्थित करू नका. त्यांच्याकडे जरी आपण पाहिलं तर एका परदेशातील विदेशातील खेळाडू म्हणून नेहमीच त्यांचं वर्णन केलं जातं. आणि अलीकडे असंच एक जो होता ज्याची रील्स व्हायरल झाली की मी गावठी आहे, असंच आमचा संजू देखील मराठी आहे आणि आपला आपल्या महाराष्ट्रातला आहे. काहीसा फिल्डिंग चेंजेस होतोय, व्यूहरचनेमध्ये बदल केली आहे. बॅटरला अनुसरून गोलंदाजाला बॉलिंग अटॅक करण्यास ज्या काही गोष्टींची रचना केली जात आहे. चेंबूरचे बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या संघाच्या माध्यमातून. चेंबूर म्हटलं की क्रिकेटची पंढरी, मुंबई म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटची पंढरी. अंडरआर्म क्रिकेटच्या या विश्वातून अनेक तारे सितारे घडले गेले, अनेकांनी घडवले, अनेकांना संधी दिल्या. संधीचं सोनं करण्याचं कार्य मात्र त्या खेळाडूंनी केलं आणि आपल्या नावाची एक चांगली नावलौकिकी त्यांनी टिकवून ठेवली अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामध्ये. तुम्हाला मिळालेल्या एखाद्या संघाच्या माध्यमातून तुमची केलेली निवड, तुम्ही तुमचं असलेलं कामगिरी कशा प्रकारे नावलौकिकीच्या जोरावरती पुढे घेऊन जाता, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. हो नाईस बॉल, पण वाईट बॉल आहे. अगदी वाटलं होतं की बॅटरच्या जवळपासनं हलकासा कट केलाय, पण काहीसा बॉल बाहेर निघाला आणि अर्थातच वाईट बॉल आहे. वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. आणि तिकडे जर आपण पाहिलं तर नो बॉल. येस, साईड आर्म गोलंदाजी इथे मात्र अनिवार्य आहे. पंकज यांनी मात्र हेरलेल्या गोष्टी काय आहेत? फिल्डिंग टीम तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, घेऊ शकता. ओके, साईडमला नाहीये, सॉरी साईडमला नाहीये, साईडमला नाहीये, बाकी इतर गोष्टींसाठी आहे. चला प्लीज कंटिन्यू. चला प्लीज, अधिक आर्ग्युमेंट नको आता. अनिल पाण्याची बाटली दे. चला, निर्णय पंचांचा जर ठाम असेल तर त्या गोष्टीवरती आता अधिक आर्ग्युमेंट नकोय आणि मॅचला कंटिन्यू करा प्लीज. चला मॅच कंटिन्यू करा. चला अंपायर आपण ठाम असेल तर प्लीज मॅच कंटिन्यू करा. चला मॅच चालू करा. वॉर्निंग येते, मॅच चालू करा.
चला चला मॅच कंटिन्यू करा. मॅच आर्ग्युमेंट करू नका प्लीज. चला मॅच कंटिन्यू करा. मॅच चालू करा. मॅच चालू करा. मॅच चालू करा. चला मॅच प्लीज चालू करा. मॅच स्टॉप करू नका. पंकज जर निर्णय तुमचा अगदीच ठाम आहात तर मॅचला प्लीज आर्ग्युमेंट करू नका. मॅच कंटिन्यू करा. नो बॉल त्यामध्ये प्लस रन. साईडम गोलंदाजी मात्र तुम्हाला बंधनकारक अनिवार्य आहे. साईडम गोलंदाजी. स्कोर जर आपण पाहिलं स्कोर 4 रन झालेत. 2 बॉल आणि 4 रन. दोन बॉल 4 रन. अगदीच नो बॉल आणि त्यामध्ये प्लस रन मिळालाय. निखिल बॉलिंग करतायत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. हो हो नाईस बॉल. पुन्हा एक चांगला वेगवान बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अतिशय जबरदस्त मॅच आपल्याला ही पाहायला मिळणार आहे. शेवटच्या बॉलवर मॅच जाऊ शकते. चांगला टॅप केलाय. स्क्वेअर कट खेळलेत आशिष. 1-4चं क्रिकेट प्रामुख्याने मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये RM रेम्बो सारखा संघ आहे ना, तो खरंच अगदीच माहीर आहे. त्यातील असलेले वडा परिसर, दादर परिसर या परिसरातील अनेक खेळाडूंना 1-4चं छान क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांच्यातील असलेले ते कौशल्य आपल्याला, ते स्ट्रोकचे अंदाज आपल्याला अनुभवता येतात. फुलवा टप्प्याचा बॉल तिकडे जर आपण पाहिला तर आणखी एक डॉट बॉल येतोय. जो एक्स्ट्रा बॉल दिलेला त्याने, त्या बॉलची भरणा केली आहे त्याने. 2 बॉल त्याने अगदीच कव्हर केलेत. शेवटचा बॉल आहे 1 to go. फिल्डिंगमध्ये पुन्हा बदल केला जातोय. जशी सिच्युएशन त्यावर डिपेंड आपल्याला फिल्डिंग तुम्हाला व्ह्यूवर रचना करावी लागते. कधी बाउंड्री लगत तैनात करावा लागतो, कधी अगदीच क्लोज घ्यावी लागते फिल्डिंग. एक मेल आणि ओव्हर संपले. 6 बॉल स्कोर झालाय. 6 बॉल 6 झालेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरता गरज आहे. 18 बॉल 15 धावांचा पाठलाग अजूनही मॅचला जिंकण्याकरता पूर्ण करायचा आहे. षटक क्रमांक 2 विचार केला जातोय. टीम मीटिंग होते. तिकडे बॉलर मात्र तैनात केलाय. हर्षितला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय. ओव्हर नंबर 2. 18 बॉल आणि 15 धावांचं समीकरण आहे मॅचला जुळवण्याकरता. निखिलने कमबॅक केला. एक्स्ट्रा रन मिळाला, पण तिथून नंतर निखिलने मात्र पुन्हा एकदा पकड बनवली. काही अधिक धावा वाढू दिल्या नाहीये. त्यामध्येच आणखी बॉल डॉट काढलेत. 18 बॉल 15. मॅच जिंकण्याकरता सामना क्रमांक आजच्या दिवसातील 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित आणखी या व्यावसायिक गटातील 2 मॅच आणि कालच्या दिवसातील असलेली अबोव 40ची फायनल मॅच, एकंदरीत 3 मॅच अजून आपल्याला या आजच्या रविवारच्या अंतिम दिवसामध्ये संपन्न करायचे आहेत. थोडं स्पीडअप करायचे आणि मॅचला कव्हर करायचे लवकर. उद्या वर्किंग डे मंडे. प्रत्येकाला लवकरात लवकर 12च्या अलीकडे म्हणजे 11च्या अलीकडेच मॅचला आपल्याला पूर्ण ही प्राईज सेरेमनी कंप्लीट करायचे, म्हणजे जेणेकरून सर्व अगदीच आपले ऑर्गनाईज कमिटी आपण सर्व अगदी वेळेमध्ये जाऊ, झोपू, सकाळी पहाटे लवकर उठू आणि वर्किंग डे मंडे म्हणून आपण कामाला निघू. ज्यावेळेचा बॉल टॅप केलाय. पुन्हा डिक्लेअरचा बॉल येतोय. डिक्लेअरचा रन मिळेल. सागर एखादा रायटी आणि लेफ्टी बॅटर असतो ना ज्या संघाकडे, आणि जी प्रारंभिक जोडी असते ना, ज्याच्यामुळे असलेल्या विपक्ष संघाला
काहीशी अडचणी वाढत असतात. सलगची ज्यावेळेस स्ट्राईक रोटेट होते, चेंज होते ना, बॉलर काहीसा विचलित होतो. खूप महत्त्वाचा हा फॅक्टर देखील. स्विच करायचा होता, बॉल इकडे जातोय. संजूचे चांगले फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळत आहेत. एक चांगला फिल्डर म्हणून संजूला खऱ्या अर्थाने प्रामुख्याने पाहिलं जातं. रन सर आपण पाहिला पुन्हा एकदा एकेरी मिळालाय. सलामीची प्रारंभिक आशिष आणि सागर हे दोन बॅटर आपण पाहतोय. संजू काहीसा पहिलाच अगोदर पुढे आला होता आणि यावरती रन मात्र इझी मिळवला आलाय. बॅटचा अंदाज मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला मात्र बॉल सावरता आला नाहीये. रन मिळतोय. 3 बॉल आणि स्कोर झालाय 9. एकवीस धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. अजूनही मॅचला जिंकण्याकरता 12 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सेकंड ओव्हर, थर्ड ओव्हर एक निर्णायक ओव्हर आहे. रिवर्स केले, चांगला स्ट्रोक. क्या बात आहे आशिष, नाईस ड्राईव्ह. 1 to 4 मध्ये या सर्व गोष्टी बाबी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. कधी लेग साईडला, कधी ऑफ साईडला, असे म्हणजे हलके ड्राईव्ह केलेले स्ट्रोक पाहायला मिळतात. स्विच हिट, रिव्हर्स स्वीप, टॅप खेळले जातात, स्क्वेअर कट खेळले जातात, फाईन लेग खेळले जातात. स्टेपआउटून खेळाय काही गरज नव्हती आशिष. अगदी जे काही समीकरण चालू होतं तेच तुमच्या संघाला अपेक्षित होतं. यामध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा मात्र विकेट बहाल केलाय. पहिला प्रारंभिक जोडी उद्ध्वस्त झाली आहे. विकेट आलाय. फोर सर आपण पाहिलं 10 झालेत. अजूनही 11 मॅचला जिंकण्याकरता. लास्ट 2 बॉल. बॅटर आहे करण. शांत, संयमी, सेन्सिबल खेळाडू करण. दोन बॉल, या महत्वाचे 2 बॉल आहेत. सॉरी 1 बॉल आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल होता तिकडे डॉट झालाय. आणि मॅच आता जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 10 झालेत ना. 10 झालेत. 12 बॉल आणि 11 मॅच आली आहे. मॅच मधील चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय. 12-11 मॅच इंटरेस्टिंग आहे. सुशांत रनीमला ह्या षटकामागची गणित खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहेत. काय धावा देतोय, किती धावा थांबवतोय यावर आधारित आहे तुमच्या संघाचं भविष्य. षटक क्रमांक 4थ्या गोलंदाजासाठी तो एक महत्त्वाचा रोल राहणार आहे. आणि तसं पाहिलं तर या 2 बॅटरला देखील ही ओव्हर तितकीच महत्त्वाची आहे. जितक्या शक्य धावा तुम्हाला अचीव करता येतील त्या कराव्या लागतील. बॉल टू बॉल रन तरी त्या घ्यावे लागतील. कारण 6 बॉल 6 रन जर घेतले तर शेवटी 6 बॉल 5ची मॅच येऊ शकते. एक्स्ट्रा धावांची टाळाटाळ करायची, एक्स्ट्रा धावांची वाट पाहायची आहे, एखादी मिसफिल्डिंग पाहायची, एखादा बॉल मिसफिल्ड होऊ न द्यायचे. या दोन्ही बाजूच्या 2 भूमिका एकमेकांच्या विरोधामध्ये अगदीच प्रत्येक संघाला करायचे आहेत. बॉल टू बॉल रन चालू ठेवायचे आहेत. सामना क्रमांक 5वा एक महत्त्वाची लढत आजच्या दिवसातील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. व्यावसायिक गट मुंबई नगरी, मुंबईच्या अनेक अंडरआर्म क्रिकेट विश्वातील असलेले तारे सितारे या असलेल्या श्रमिक जिमखाना क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेत. ऐतिहासिक क्रीडांगण अनेकांना घडवण्याचं कार्य या मैदानाने केलं. अनेक मोठमोठे खेळाडू या मैदानाने घडवलेत. कबड्डीच्या माध्यमातून अगदीच नॅशनल लेवलला खेळणारे खेळाडू देखील आपल्याला या मैदानाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदीच सुशांत हेच तुम्हाला तर खऱ्या अर्थाने टाळायचं आहे. वाईट बॉल आलाय. वाईट बॉल. आणखी एक. सलगचे 2 मिळालेत. क्या बात आहे.
बोनस पॉईंट मिळाले, 2 रन मिळालेत अगदी इझिली. व्हाईट बॉलचे कव्हर झालेत 2 रन. 9 रनाची मॅच अजूनही पूर्ण करायची आहे. सागर हो हो, नाईस ड्राईव्ह, क्या बात आहे. गॅपमध्ये खेळलाय. लेफ्टी बॅटर म्हटलं की एक आक्रमकता त्यांच्या शैलीमध्ये असते, त्यांच्या बॅटिंगमध्ये असते. आक्रमक बाणा त्यांच्यामध्ये दडलेलाच असतो, पण इथे खऱ्या अर्थाने त्या आक्रमकतेमध्ये देखील एक क्लास पाहायला मिळाला, एक सेन्सिबल स्ट्रोक पाहायला मिळाला. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, 22 रन मिळेल. एक धाव पुन्हा एकदा पुढे जाते. अगदीच जर आपण पाहिलं 7 धावांचा प्रवास अजून पूर्ण करायचा आहे मॅचला जिंकण्याकरता. एक्स्ट्रा टाकलेले बॉल कव्हर करावे लागतील. एखाद दुसरा डॉट बॉल आला की पुन्हा एकदा मॅच मधील कहाणीमध्ये ट्विस्ट येईल, पकड बनवली जाईल बॉलिंग अटॅकवर. हो हो, नाईस ड्राईव्ह, सेफ ड्राईव्ह, सिंगल. स्कोर 1 ने पुढे जातोय. पुन्हा एक टॅप केलाय, क्या बात आहे. नाईस बॅट. टॅप केला, सिंगल मिळालाय. इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या काही धावांचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा आणखी एक सेन्सिबल खेळ आहेत. अगदीच सिंगल धावेचा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मधला हा फटका पाहायला मिळेल. 1 to go. शेवटचा बॉल, हा बॉल जरी डॉट आला ना तरी मॅच रंगू शकते. टॅप केलाय तिकडे. अगदीच या षटका दरम्यान एक जर आपण पाहिलं तर किती रन, 18 रन झालेत. किती पाहिजेत आता? 3 पाहिजेत. 6 बॉल 3. हा बॉल डॉट आला असताना तर मॅच होती, पकड बनवता आली असती. 8 रन आलेत षटका मागे. रमजान गोलंदाज, रमजानची गोलंदाजी इथे जर कदाचित चालली तर रमजान 6 बॉल 3 ची मॅच बनवायला काही इथे मात्र कमी पडणार नाही. पण रमजान तुमची भटकंती होऊ देऊ नका. मॅच वरती पकड बनवायची असेल तर तुमच्या दिशाहीन गोलंदाजीला थांबवणं महत्वाचं आहे. पहिला बॉल सेन्सिबल, क्या बात आहे. 1 to 4चं क्रिकेट खेळण्यामागचे हे खेळाडू खऱ्या अर्थाने खरंच माहीर आहेत. अगदीच लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅटचा फ्लो अगदी कसा केवढा ओपन करायचा ना याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पुन्हा एकदा संजूकडे बॉल जातोय. डॉट बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट, वाढव आणखी मॅच रंगतदार. मॅचला पाहण्यासाठी प्रेक्षकांना तीच मजा येईल. 4 बॉल 2. हो हो, 1 रन आलाय. गॅप मध्ये खेळलेत रमजान. आणखी एखादा बॉल जर डॉट आला प्रतिस्पर्धी संघावरती अगदीच प्रेशर बनवता येईल, पण एका धावेचा पाठलाग करायचा 3 बॉल मध्ये. नाईस 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 बॉल, क्या बात आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 2 बॉल 1. इंटरेस्टिंग मॅच होते, जबरदस्त. मॅच मधील रंगत वाढवली रमजानने. रमजानची गोलंदाजी म्हटल्याप्रमाणे रमजान मॅचचा कमबॅक करू शकतो, केलाय. आणि खऱ्या अर्थाने मॅच मधील खऱ्या अर्थाने त्याने असलेली परिस्थिती अजूनही प्रेक्षकांना दडवून ठेवली आहे की मॅच कोण जिंकेल याचं वर्णन अजूनही कोणाला कळलेलं नाहीये. 2 बॉल 1 ची मॅच आली आहे. आणि या बॉलवरती रन आलाय. या मॅच वरती अगदीच RM रेम्बो संघ मात्र विजय मिळवलाय. अभिनंदन. पण मॅचला चांगली फाईट केली. काहीशा चुका झाल्या, तिथून मॅच फसली आणि त्या मॅच मधील असलेली विजयाची बाजू मात्र RM रेम्बो या संघाकडे गेली आहे. अभिनंदन. चला लगेच टॉस केला जाईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे
हॅलो. चला या दोन्ही कॅप्टन टॉस केला जाईल आणि तत्पूर्वी मी विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. नो डाऊट आशिष केणी आपलाच मॅन ऑफ द मॅच आहे. बॉलिंग आणि बॅटिंगचा इथे विचार केला जातोय. सागरने देखील चांगली बॅटिंग केली होती.